पालघरमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे। जव्हारमध्ये 5 वर्षे चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला आहे। या घटनेनं खळबळ उडाली आहे। भाडेकरू म्हणून राहणाऱ्या नराधमानेच या चिमुरडीवर अत्याचार केल्याचं समोर आले आहे। जव्हार तालुक्यात असलेलं ओझर येथे संतापजनक घटना 28 ऑगस्ट रोजी एका परप्रांतीय नराधमाकडून एका 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली आहे। या घटनेची फिर्याद जव्हार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। जव्हार तालुक्यातील युवा आदिवासी संघ तसेच श्रमजीवी संघटना, जव्हारकर, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी जव्हार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। तालुक्यात ओझर गावात अतिशय निंदनीय घटना घडली। मला वाटतं पहिल्यांदा या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली। या घटनेचा आम्ही सर्व सरपंच बांधवाकडून जाहीर निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो की या घटनेची फास्ट्या कोर्टात सुनावणी होऊन त्या संबंधित गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असे आम्ही सर्व सरपंच बांधवांच्या वतीने सरकारला विनंती करतो। धन्यवाद। तालुक्यामध्ये ओझर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा मी जव्हार तालुका सरपंच संघटना व सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। बदलापूरवरून सुरू झालेली घटना जव्हारमध्ये येऊन अजूनही ही घटना घडली। खरं पाहिलं तर या नराधमाला पकडतासनीच या ठिकाणी त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना चोप दिला पाहिजे होता आणि नंतर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती। माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे, मागणी आहे माझी की यांना फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेऊन आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी व ॲट्रॉसिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल व्हावा। या जव्हार तालुका पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे। या ठिकाणी परप्रांतीय येऊन या ठिकाणी आमच्या भागात येऊन आणि असे जर माकडचाळी करत असतील तर यांना वेळच्या वेळी खेचलं पाहिजे। तर या ठिकाणी मी पत्रकार बंधूच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की तुम्ही सरकार म्हणून याच्यावरती काही आक्षेप घेणार आहात किंवा ठोस काही उपाययोजना करणार आहेत का? बाकी जसं राज्यात बाकी देशामध्ये जे चालतंय की घटना घडल्यानंतर 24 तासात फाशी दिली जाते, त्या पद्धतीनेच तुम्ही काही निर्णय घेणार आहात का? काही कायदे बनवणार आहात का? तर या ठिकाणी तुम्ही हे कायदे बनवून आणि अशा घटना, बलात्कार सारख्या, अत्याचारासारख्या घटना घडूनही जर त्यांना वाऱ्यावर सोडलं तर साहजिकच या ठिकाणी घटनेचं प्रमाण वाढतच जाणार आहे, ते थांबणार नाही। त्यासाठी सरकारने या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे असे मी सरपंच संघटनेच्या वतीने मागणी करतो। धन्यवाद। आमच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम अशा ओझर ग्रामपंचायती हद्दीत एका 4 वर्षीय बालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न तिथे काम करणाऱ्या BSNL टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला, त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीपातीचे जव्हारकर मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत। मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या 15 दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागली आहे का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करायचा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत। मला असं वाटतं का इतर कुठले कायदे कानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही। ओझरच्या मुलीवर किंवा बदलापूरमध्ये, पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये सतत ही मालिका चालूच आहे। माझं याद्वारे एकच निवेदन आहे मायबाप सरकारला की आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षित बहीण योजना हवी। सगळीकडे आज त्याची मागणी महत्त्वाची आहे की तुम्ही 1500 रुपये द्या, आम्हाला ते 1500 रुपये नको। आमची तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे की आम्हाला एक सुरक्षित बहीण योजना ही दिली तर आम्ही आमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, आमची पिढी विसरणार नाही, यानंतरची येणारी पिढी पण विसरणार नाही। कारण आज आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवायला पण घाबरतो। घरी आल्यावर तिला विचारतो तू कुठे गेली होती, बाथरूमला गेली होती का, कोण तुझ्याशी बोललं होतं का? हे सुद्धा अक्षरशः म्हणजे कधी कधी आम्हालाच गिल्टी वाटते की आम्ही मुलींना हे काय शिकवतो ह्या वयामध्ये। 3री 4थीच्या मुलींना आम्हाला हे प्रश्न विचारायला लागतात शाळेतून आल्यावर। 5 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात सर्व जव्हार शहर व तालुक्यातील सर्व धर्मीय इथे आहेत मुस्लिम बांधवांकडून मी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर त्या नराधमांवर जे परप्रांतीय आहेत त्यांच्याही कारवाई व्हावी अशी मी सर्व समाजाकडून
मागणी करतो. धन्यवाद. सदर या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 65(1) पोस्को 48 कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी इस्तायत अन्सारी याला अटक करण्यात यश मिळाले असून यामध्ये आरोपीला पकडण्यासाठी युवा संघ जव्हार व मोखाडा मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले. यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आदिवासी चौक जव्हार येथे युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, सरपंच, महिला वर्ग व सर्व पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निषेध नोंदवला आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, जव्हार.